सीताराम एका बाजारामध्ये भर बाजारामध्ये एक महात्माजी रडत होते. ते महात्माजी अशी जोरजोराने रडत होते. सगळा बाजार पाहत होता पण कोणी विचारायला तयार नाही. तशात एक व्यक्ती त्या बाबाजींजवळ बाजारात आला आणि विचारायला लागला, बाबाजी तुम्ही का रडतायत? ते महात्माजी सांगायला लागले, म्हणे बा हे संसारी लोक संसारामध्ये त्रस्त आहेत, दुःखी आहेत, यांचे हाल पाहवले जात नाही, येतो कळवळा म्हणून या. म्हणून मी देवाला सांगितले की देवा यांना सुखी कर. तर देवाने मला सांगितलं त्यांना माझ्याकडे घेऊन. मी या लोकांना सांगतोय केव्हापासून की तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर देवबाप्पाने तुम्हाला बोलवलेलं आहे सुखी करण्यासाठी, चला माझ्या बरोबर. तर हे लोक ऐकत नाहीत, कुणीच ऐकत नाही, म्हणून मी रडतोय. रडत रडत बाबा बाजारातून निघून. दुसऱ्या दिवशी तेच महात्मा स्मशानामध्ये रडत होते आणि तिथे रडत असताना तीच व्यक्ती पुन्हा तिथे आली, विचारायला लागली, म्हणे बाबाजी काल तुम्ही बाजारात रडत होते, आज इथे स्मशानात रडतायत. म्हणे हो बाबा, काल तिथे जिवंत लोकांसाठी रडत होतो, आज इथे मेलेल्यांसाठी रडतोय. ते ऐकत नव्हते जिवंत लोक, म्हणून या मेलेल्यांना सांगतोय म्हणे मी की देव तुम्हाला सुखी करेल, तुम्ही माझ्या सोबत चला, देवाकडे चला, आपण सुखी होऊ. हे लोक ऐकायला तयार झाले, तर आता देव ऐकत नाही. देव म्हणतो यांनी जे कर्म करून टाकलं, यांना यांच्या कर्माचं फळ भोगावंच लागेल, त्याशिवाय यांना मी कसा काय सुखी करू शकतो. तर आज एवढ्यासाठी मी रडतोय की जिवंत लोकांना सुखी करायचं म्हणावं, ते ऐकत नाहीत, मेलेले ऐकतात, तर त्यांचं कर्म त्यांचा पिछा सोडत नाही, म्हणून देव ऐकत नाही. हे समजवण्यातच माझं आयुष्य चाललं. जय श्री